आई देवीच्या का माणसाचा वध करायला त्यावेळी काही निघाली निघून तिथे तुळजापूरमध्ये ती तुळजापूरला सिंहसभा नावाची आई माणसाचा वध केला. तर वध करत असताना आईने रात्रीचा सुमारास त्याचा वध केला. मग त्यासाठी वध करत असताना पदराची चिंधी काढली तर चिंधी काकडा मग तो तिने त्याला काकडा त्याला तुळजापूरमध्ये म्हणतात काकडा आपल्या इकडं म्हणतात त्याला पोच. पोच का आपण एवढा लोकांना प्रश्न पडतो हा काकडा एवढा हा असताना हा पोच का लाटायचा. आता हा 3 वर्ष जाणार आहे का नाही ना जाणार. मग त्यासाठी आई जिजाऊने आपल्याला हा पोच लागण्याचा आपल्याला ह्या काकड्याचं प्रतीक ह्या पोताला दिलं. हा पोच लाटायचा. हा पोच का वर्षभर जावा 2 वर्ष जावा तसं वाजवणार तसं तो गरज जावा फुलावा म्हणून आई जिजाऊने आपल्याला पोच दिला. जो काय बाण आहे पोच हा सगळा अपूर्ण कधी पण पोच लाटला हा पोच संपला हा बाण संपला या संपल्याच्या नंतर मग कधी पण तुळजापूरला पर्यंत जायचं तिथून हा काकडा का घेऊन आणायचा पूर्ण कशी आणि मगच पुढे घरी येऊन मग पोच टाकायचं टाकायचं त्याच्यानंतर अक्षदा हळद कुंकू थोडं कापडाचा रुवा करून टाकायचं. एक लिंबू ठेवायचं लिंबाचं तोंडाला कधीच फुकतो. त्याच्यानंतर ठेवायचं हे सगळं वटीचं सामान का काही सवाशिनी आपण सवाशिनीला आपण काय करतो तांदळाने अक्षरांनी तिथे नारळाने वटी भरतो आणि हे वटीचं सामान सगळं ठेवायचं. खोबरं हळकून लेकरवाळं खारी सुपारी आणि हे बदाम हे जरा शांतता ठेवा. आता हे पंचरत्न पंचरत्नाची काढी पंचरत्न का लोकांना प्रश्न ह्या पंचरत्न काहीतरी देव आता आलं तर माझ्या येडूच्या धेवाऱ्या मोरागा बांधवायला टाया बसलाय आराधी. माझ्या येडूच्या धेवाऱ्या मोरागा बांधवायला टाया बसलाय आराधी. पुन्हा तिचा काढीला मापात मग त्याला गिलावा देती पंचामृतात गेला रेशमी धागा गोळा पंचधातूचा मेळा. 9 चाफ्याची फुलं 9 रूपामधी 9 चाफ्याची फुलं 9 रूपामधी. माझ्या येडूच्या धेवाऱ्या मोरागा बांधवायला टाया बसलाय आराधी. माझ्या येडूच्या धेवाऱ्या मोरागा बांधवायला टाया बसलाय आराधी. कापडावर टाकला हळदी कुकाचा सडा पुन्हा थंडी अक्षदांचा झाला वर चढा. ओ शिवार्धांगिनी आवड भस्म टाकला थोडा नवरूपी नागवेलीचा
येडूच्या देवाऱ्या मोरा ग बांधवायला टाया बसलाय आराधी माझ्या येडूच्या देवाऱ्या मोरा ग बांधवायला टाया बसलाय आराधी गाई आकाश त्याचं गाणं आणि गीत लिखणी केली साधी सुधी आणि गीत लिखणी केली साजबाई घालून उदा उदा बोलून धरलाय फेर छान बाळेडा माईचा तान ग तान लग बघीन खेळतय बाण लग बघीन खेळतय बाण बाळेडा माईचा तान ग तान लग बघीन खेळतय बाण लग बघीन खेळतय बाण हलकी वाजती ठेक्यात गुण गाऊ द्या संबळ हलकी वाजती ठेक्यात गुण गाऊ द्या माझ्या अंबाबाईचा छबिना निघाला मला बाई मुकडा पाहू द्या अंबाबाईचा छबिना निघाला मला बाई मुकडा पाहू द्या आनंदी सोहळा चौकडे भारावून जाऊ द्या आनंदी सोहळा चौकडे भारावून जाऊ द्या माझ्या अंबाबाईचा छबिना निघाला मला बाई मुकडा पाहू द्या अंबाबाईचा छबिना निघाला मला बाई मुकडा पाहू द्या चैताच्या महिन्यामध्ये जाऊ थेट तुळजापूर
हळदी कुंकवाचा मान मला अंबाबाईला देऊ द्या, हळदी कुंकवाचा मान अंबाबाईला देऊ द्या. माझ्या अंबाबाईचा छबिना निघाला मला बाई मुखडा पाहू द्या, अंबाबाईचा छबिना निघाला मला बाई मुखडा पाहू द्या. भक्तीत बेधुंद नामाचा लागला छंद, अंबाबाईच्या भक्तीत बेधुंद. आकाश प्रशांताचं गाणं तुळजापुरात लावू द्या, आकाश प्रशांताचं गाणं तुळजापुरात लावू द्या. माझ्या अंबाबाईचा छबिना निघाला मला बाई मुखडा पाहू द्या, अंबाबाईचा छबिना निघाला मला बाई मुखडा पाहू द्या. संबळ हलकी वाजती ठेक्यात गुण गाऊ द्या, संबळ हलकी वाजती ठेक्यात गुण गाऊ द्या. माझ्या अंबाबाईचा छबिना निघाला मला बाई मुखडा पाहू द्या, अंबाबाईचा छबिना निघाला मला बाई मुखडा पाहू द्या, अंबाबाईचा छबिना निघाला मला बाई मुखडा पाहू द्या, अंबाबाईचा छबिना. माझं भ्यालं काही कळना मला झालं, अंग घामान माझं झालं, सपनी आईनं दर्शन दिलं. हो मन डचकून माझं भ्यालं काही कळना मला झालं, अंग घामान माझं झालं, स्वप्नी आईनं दर्शन दिलं. भर रामाच्या पहाटाला अंगावर काट जणू पाहून हसली ग, भर रामाच्या पहाटाला अंगावर काट जणू पाहून हसली ग. त्या चाफ्याच्या झाडावर नागिन रूपात काळूबाई दिसली ग, चाफ्याच्या झाडावर नागिन रूपात काळूबाई दिसली ग. काळूबाई दिसली ग माझी काळूबाई दिसली ग, काळूबाई दिसली ग माझी काळूबाई दिसली ग. दर्शन मला ग देऊन येतो डोंगरी आईच्या जाऊन, माझ्या काळूबाईला पाहून. हो रूपनागिनीचा घेऊन गेली दर्शन मला ग देऊन येतो डोंगरी आईच्या जाऊन, माझ्या काळूबाईला पाहून. टेकुनी माथा रुक्तीच पाहता काळजात घुसली ग, टेकुनी माथा रुक्तीच पाहता काळजात घुसली ग. त्या चाफ्याच्या झाडावर नागिन रूपात काळूबाई दिसली ग, चाफ्याच्या झाडावर नागिन रूपात काळूबाई दिसली ग. काळूबाई दिसली ग माझी काळूबाई दिसली ग, काळूबाई
कशाची मला नाही ग सदा पाठीशी उभी हाय ग हो अशी माझी ती काळूबाई ग मला दिसती ठाई ठाई ग भीती कशाची मला नाही ग सदा पाठीशी उभी हाय ग कार्तिक लिहिता आकाश गाता कमी नाही कसली ग कार्तिक लिहिता आकाश गाता कमी नाही कसली ग त्या चाफ्याच्या झाडावर नागिन रूपात निवद बोन अनग बयानो निवद बोन अना ए निवद बोन अनग बयानो निवद बोन अना आराधीन आलिया जनग अंबाबाईची गाणी म्हणा आराधीन आलिया जनग अंबाबाईची गाणी म्हणा अग आराधीन आलिया जनग अंबाबाईची गाणी म्हणा 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 महागलती दुखणं आलं हललईच माझं झालं पुन्हा सारच दुखणं गेलं डोळं खुबाया लागल्यात काल आराधीन आलिया जनग अंबाबाईची गाणी म्हणा 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 ए निवद बोन अनग बयानो निवद बोन अना ए निवद बोन अनग बयानो निवद बोन अना आराधीन आलिया जनग अंबाबाईची गाणी म्हणा 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 पाच सवासनी जेवया मी गेले कुकुलावया जनावराधीन भेटलिया तिथं तिच्या मी पडले पाया पाच सवासनी जेवया मी गेले कुकुलावया जनावराधीन भेटलिया तिथं तिच्या मी पडले पाया ती म्हणली झालाय गुन्हा ग परडी उजळून घे ग पुन्हा ती म्हणली झालाय गुन्हा ग परडी उजळून घे ग पुन्हा आराधीन आलिया जनग अंबाबाईची गाणी म्हणा 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 ए निवद बोन अनग बयानो निवद बोन अना ए निवद बोन अनग बयानो निवद बोन अना आराधीन आलिया जनग अंबाबाईची गाणी म्हणा आराधीन आलिया जनग अंबाबाईची गाणी म्हणा
आली या जनग अंबाबाईची गाणी म्हणा लहानाचा मोठा केला तुला रे शिकवलं तुझ्यासाठी घाम गाळून रक्त बी आठवलं शालूतून जोड लागतो अतिशाण्याला शालूतून जोड लागतो अतिशाण्याला अरे बाळा नशीब लागतं घरी काळूबाई येण्याला अरे बाळा नशीब लागतं घरी काळूबाई येण्याला पैसा होता तवल होत येणं जाणं शेवटच्या क्षणाला नुसतं जवळ कोण काम आहे तो विडा हा येडेश्वरी देवी नसता तिचं नाव येडेश्वरी कसं पडलं तर माऊळ जे काय आबाजी पाटील होते यरमाळा गावचे पाटील मग त्या पाटलांच्या शब्दात खातर आग्रह खातर आणि जगदंबा त्यांना मंत्रालयामध्ये वृद्धपणामध्ये त्यांना ती भेट घेण्यासाठी आली तर ती आधी कशी एक म्हाताऱ्याबाईचं रूप घेऊन आली बाकी त्यांनी शांतता ठेवा बडबड करू नका
ही माहिती आरती एवढा खर्च केलाय याच्या ज्ञानाच्या गोष्टींसाठी केलाय. ही माऊची रेणुका त्यांना भेट देण्यासाठी येरमाळ ह्या गावामध्ये आली, धाराशिव जिल्ह्यामध्ये, बरोबर आहे का नाही. मग तिथं आली, मग तिथं आल्याच्या नंतर आईने त्यांची परीक्षा घ्यायचं बघितलं तर आई येड्याबाईचं रूप घेऊन दारामध्ये गेली. कुणाचं? येड्याबाईचं. मध्ये येडा केस बिस कटलेली, फाटलेली साडी, पाय अनवाणी पायानी, हातात सोडा नाही अशी येडीचा अवतार घेऊन त्यांच्या दारामध्ये गेली आणि त्याला म्हणली वाडगळ माय दारामध्ये म्हणली. वाडगळ माय म्हणलं की त्याच्या घरी जे काही आता पाटला सगळं होतं, पाटलाच्या घरामध्ये पूर्वी सगळ्या प्रकारचं जेवण असायचं, पोळ्या डोळ्याचा स्वयंपाक असायचा. मग त्यांनी पाटलाने सगळं तिला वाढलं, ताटामध्ये भाकरी वाढली, पोळ्या वाढल्या, कुरड्या, पापडी, भजी सगळं वाढलं. तिने ते काय केलं, हातामध्ये घेतलं, दाराच्या बाहेर जाऊन बसली आणि ते सगळे एकत्र असं कालवलं. येडे लोक कसं खात्यात? आपल्यासारखं नीट खात्यात का? नाही खात. सगळे एकत्र असं कालवतात, 20 मिनिट काला करतात. आणि मग तिथं पुढं मग आई आबाजी पाटलाच्या वाड्यावर ती साडीचोळीचा मान घेतली, फेरा मारती, 5 दिवस लागती आणि मग चैत्र पौर्णिमेला मग परत 5 दिवसांवर डोंगरावरती जाते. म्हणून आबाजी पाटलांनी तिला दारामध्ये असं जेवण ताप देत तिने त्याचा काला करून खाल्ला होता, म्हणून आईला ते गंगाळे. कळलं का? आणि मग विडाका तर पहिल्यांदा माऊच्या रेणुकेला काय तांबूल गेले कधी माऊला नशीन गेले. जी माऊची मुंबई रेणुका आहे, रेणुका आणि येडाईचा तांदळा सेम आहे. जे काय माऊची रेणुकेचा तांदळा आहे सेम तसाच तांदळा येडेश्वरी देवीचा आहे. कुठल्या? येरमाळ्याचा. सेम टू सेम तसाच तांदळा आहे. मग ते माऊर गावामध्ये आईला तांबूळ कुठला जातो आणि येरमाळ गावामध्ये येडाईचा विडा कुठला जातो. मग ते येडाईचं रूप राऊळात या ग बया या, राऊळात या ग बया या, येडाईची घंगाळी भराया भराया ग. राऊळात या ग बया या, येडाईची घंगाळी भराया. राऊळात या ग बया या, येडाईची घंगाळी भराया भराया. राऊळात या ग बया या, येडाईची घंगाळी भराया. हो राऊळात या ग बया या, राऊळात या ग बया या, येडाईची घंगाळी भराया भराया. राऊळात या ग बया या, येडाईची घंगाळी भराया भराया. राऊळात या ग बया या, येडाईची घंगाळी भराया भराया. राऊळात या ग बया या, येडाईची घंगाळी भराया.
तिच्या रावळात पान फुल अगय नागी ग विले बाई तुझा जन्म कुठं झाला ग दर्या मध्ये कोंब आला ग येल गगनावरी गेला ग माझ्या येडूला कुणी इनवा ग बाईला पानाचा इडा बनवा ग आशी लवंग तुझी जाव ग कात तुझा